नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण संमिश्र म्हणजे ॲलॉय ही कन्सेप्ट बघितली, त्याची उदाहरणं बघितली. आपण टॉपिक बघतोय कुठला? पदार्थ म्हणजे मॅटर. पदार्थाचे दोन प्रकार पडतात, एक शुद्ध पदार्थ म्हणजे प्युअर मॅटर, अशुद्ध पदार्थ म्हणजे इम्प्युअर मॅटर. शुद्ध पदार्थामध्ये कोण कोण येते? तर जे 118 मूलद्रव्य आहेत ज्यांना आपण इलेमेंट्स म्हणतो, तर ते मूलद्रव्य, त्याचबरोबर संयुगे ज्यांना आपण कंपाऊंड्स म्हणतो, हे झाले शुद्ध पदार्थ. अशुद्ध पदार्थ म्हणजे मिश्रणात कोण कोण येते? समांगी मिश्रण म्हणजे होमोजेनियस मिक्सचर, विषमांगी मिश्रण म्हणजे हेट्रोजेनियस मिक्सचर. त्यातला समांगी मिश्रण हा भाग आपला पूर्ण झाला आहे. तर आता विषमांगी मिश्रण म्हणजे काय, हेट्रोजेनियस मिक्सचर म्हणजे काय? एखादं मिश्रण आहे, त्या मिश्रणामध्ये जे घटक पदार्थ एकत्र आलेले आहेत, त्या घटक पदार्थांचं जे एकत्र येण्याचं प्रमाण आहे ते असमान आहे. त्याचबरोबर त्यांचं जे वितरण आहे ते पण असमान आहे. आणि त्यांच्यामध्ये दोन प्रावस्था सापडतात आपल्याला. जर समजा घटक पदार्थ जर समजा वेगवेगळे आले असतील तर त्यांच्या प्रावस्था वेगवेगळ्या सापडतात आपल्याला. म्हणजे आता जर समजा समांगी मिश्रणाचा विचार केला आपण, तर त्याच्यामध्ये एकत्र येणारे जे घटक पदार्थ आहेत त्यांचं वितरण एक समान असणार आहे संपूर्ण मिश्रणामध्ये, म्हणून त्याला आपण होमोजेनियस किंवा समांगी मिश्रण म्हणतो. आणि त्याची प्रावस्था एकच असते शेवटी. ते जे सोल्युशन असेल किंवा समांगी मिश्रण असेल त्याची प्रावस्था जी आहे ती सॉलिड तर सॉलिड, लिक्विड तर लिक्विड, गॅसेस तर गॅसेस, अशी त्याची प्रावस्था असणार आहे. इकडं आपल्याला विषमांगीमध्ये तसं सापडत नाही. उदाहरण जर समजा आपण घेतलं, तेल आणि पाणी दोन्ही पण द्रव आहे, परंतु जर त्यांचं मिश्रण आपण केलं तर ते विषमांगी कसं होतंय? तेलाचा थर वरती दिसतोय, पाणी खाली दिसतंय, त्यांच्यामध्ये एक बाउंड्री लाईन दिसते. दोन्ही पण द्रव आहेत, परंतु तेलाची एक प्रावस्था द्रव प्रावस्था आणि पाण्याची एक द्रव प्रावस्था, अशा दोन प्रावस्था आपल्याला भेटतात, म्हणजे बघायला मिळतात. आणि त्यांचं वितरण जे आहे ते संपूर्ण मिश्रणामध्ये एकसारखं नाही किंवा असमान वितरण झालेलं आहे. त्यांचं जे प्रमाण आहे ते असमान आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं आपण? विषमांगी मिश्रण म्हणजे हेट्रोजेनियस मिक्सचर, बरोबर. आता जर समजा आपण पाणी आणि माती ह्याचं उदाहरण घेतलं, तर पाणी आणि माती ज्यावेळी ढवळलं आहे आपण एकत्र करून, त्यावेळी थोड्या कालावधीनं आपल्याला लक्षात येते की पाणी सगळी सेटल डाऊन होते खाली, तळाशी माती सगळी काय होते? तळाशी सेटल डाऊन होते आणि पाणी वरती राहते. पाणी एक आणि माती एक, अशा दोन प्रावस्था आपल्याला, एक सॉलिड आणि लिक्विड, अशा दोन प्रावस्था तिथं बघायला भेटतात. तसं सोल्युशनमध्ये किंवा समांगी मिश्रणामध्ये सापडत नाही. म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं की विषमांगी मिश्रण म्हणजे काय? त्यांचं जे वितरण आहे घटक पदार्थांचं ते असमान असेल, एकत्र येण्याचं प्रमाणसुद्धा असमान असणार आहे, आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रावस्था पण तिथं आढळतात, बरोबर. विषमांगी मिश्रण म्हणजेच काय? हेट्रोजेनियस मिक्सचर. काय येते? विषमांगी मिश्रण म्हणजे काय? मिश्रणातले जे काही घटक असतील, कॉम्पोनंट्स असतील, तर संपूर्ण मिश्रणात एकसारखे मिसळलेले नसतात. त्यांचं जे प्रमाण आहे ते सुद्धा असमान वितरित होते. विषमांगी मिश्रणामध्ये एकत्र येणारे घटक पदार्थ आहेत त्यांचं जे प्रमाण आहे, तर जर समजा आपण हे एक मिश्रण घेतलं, कशाचं? माती आणि पाण्याचं. इथं तळाला आपल्याला माती दिसते, वरच्या भागामध्ये पाण्यामध्ये बारीक बारीक कण दिसतात मातीचे. इथं एकत्र आलेलं जे काही प्रमाण आहे ते बघा, इथं जास्त सॅच्युरेशन झालं आहे कशाचं? मातीचं. त्या प्रमाणात त्या जर समजा तुलनेत इथं बघितलं तर इथं प्रमाण कसं असणार आहे? त्याचं कमी असणार आहे. म्हणजे काय झालं? याचं एकत्र येण्याचं जे प्रमाण असणार आहे त्यांचं ते असमान वितरित झालं आहे. ह्या भागामध्ये मातीचं प्रमाण कमी आहे, इथं मातीचं प्रमाण जास्त आहे. तेल आणि पाण्याचं जर उदाहरण घेतलं आपण, ह्याच्यामध्ये हे वरच्या थरामध्ये तेल सापडतं आपल्याला आणि खालच्या थरामध्ये पाणी सापडतं. हे जे आहे ह्यांचं जर समजा आपण ह्या भागामध्ये जर बघितलं, एवढ्या भागामध्ये, तर या भागामध्ये इथल्या भागात तेल सॅच्युरेट झालं आहे किंवा तेल इथं दिसते आपल्याला, आणि खाली जर बघितलं तर सगळं संपूर्ण पाणी दिसते आपल्याला. किंवा ह्या भागामध्ये जर समजा आपण बघितलं तर इथं तेल जास्त दिसते, इथं पाणी जास्त दिसते. म्हणजे ह्यांचं एकत्र येण्याचं जे प्रमाण आहे, तर या भागामध्ये किंवा ह्या भागामध्ये आपण बघितल्यानंतर लक्षात येते की असमान वितरण झालेलं आहे किंवा समान एकत्र येण्याचं प्रमाण असमान आहे किंवा समान नाही. लक्षात येते. आणि द्रव्याच्या ज्या प्रावस्था आहेत त्या वेगवेगळ्या असतात. आता इथं जर समजा बघितलं, हे लिक्विड आहे आणि हे सॉलिड आहे, आपल्याला सरळ सरळ दिसते, दोन प्रावस्था दिसतात. इथं तेलाची एक प्रावस्था द्रव प्रावस्था दिसते, पाण्याची एक प्रावस्था द्रव प्रावस्था, अशा वेगवेगळ्या प्रावस्था दिसतात. समांगी मिश्रणामध्ये तसं आपल्याला आढळत नाही. लक्षात येते. आता त्याच्यामध्ये उदाहरण काय काय बघतोय आपण? पाणी आणि तेल, त्याचबरोबर दूध आपल्याला समांगी मिश्रण दिसतंय, म्हणजे वाटतं आपल्याला बघताना त्याच्याकडे आपल्याला दूध आपल्याला कसं वाटतंय? समांगी मिश्रण, परंतु ते विषमांगी मिश्रण आहे. का? तर त्याच्यामध्ये असणारे जे काही प्रथिनांचे कण असतील किंवा मेदाचे म्हणजे फॅटचे जे काही ड्रॉपलेट्स असतील ते पूर्ण त्या दुधामध्ये विखुरलेले असतात. त्यांचं प्रमाण एकसारखं समान प्रमाण नाही वितरित होण्याचं,
ते असमान आहे, म्हणून हे दूध जे आहे ते कशामध्ये येते, विषमांगी मिश्रणामध्ये येते. त्यानंतर पाण्याचं आणि मातीचं जर उदाहरण बघितलं आपण तर ते सुद्धा कशात येणार आहे, विषमांगी मिश्रणामध्ये. आता विषमांगी मिश्रणाचे प्रकार कोणकोणते आहेत? पहिला आहे कलील, ज्याला आपण कोलॉइड्स म्हणतो किंवा कोलॉइडल सोल्युशन म्हणतो. कलील द्रावण किंवा कोलॉइडल सोल्युशन म्हणतो किंवा कलील किंवा कोलॉइड्स. हा शब्द म्हणजे स्पेसिफिक जर विचार केला तर तो शब्द आहे कुठला, कलील आणि कोलॉइड्स. कोलॉइडल सोल्युशन आपण म्हणायला फक्त म्हणतो का, तर त्याचं द्रावण जे आहे त्याचं आपण बघितलं खरे द्रावण कोण असणार आहे, ते समांगी मिश्रण आहेत. समांगी मिश्रणालाच आपण खरे किंवा ट्रू सोल्युशन म्हणतो किंवा खरं द्रावण म्हणतो. ह्याला आपण खरं द्रावण म्हणत नाही, फक्त म्हणायला तेवढं म्हणतो कलील द्रावण किंवा कोलॉइडल सोल्युशन. तर हा एक प्रकार आहे. आणि दुसरा आहे निलंबन, म्हणजे काय, सस्पेन्शन. विषमांगी मिश्रण किंवा हेट्रोजेनियस मिक्सचरचे दोन प्रकार आहेत. कोण, एक कलील म्हणजे कोलॉइड्स, त्यानंतर दुसरा आहे तो सस्पेन्शन म्हणजे निलंबन. त्याचबरोबर आता जर समजा कलिलाचे गुणधर्म बघितले तर कलीलमधले जे काही कण असतील ते अत्यंत सूक्ष्म असणार आहेत. किती असतात ते, 1 नॅनोमीटर ते 1000 नॅनोमीटरच्या दरम्यान असतील. म्हणजे 10⁻⁹ मीटर ते 10⁻⁶ मीटर ह्याच्या दरम्यान त्याच कणांचा आकार असणार आहे. कशात, कलिलामध्ये, बरोबर. तर हे सूक्ष्म असल्याने डोळ्यांना दिसत नाहीत आणि दिसताना हे समांगी द्रावण आपल्याला वाटते किंवा समांगी मिश्रण वाटते कलील, परंतु ॲक्च्युली ते समांगी नसून काय असणार आहे, विषमांगी असणार आहे. फक्त आपण ते कशावरनं म्हणतोय की त्यांचे जे आकार आहे 1 नॅनोमीटर ते 1000 नॅनोमीटरच्या दरम्यान पाहिजे. कुणाचा, त्या एकत्र आलेले जे काही कण आहेत त्याच्यातले त्या प्रावस्थेमधले, तर त्याचा आकार जो आहे कणांचा आकार तो 1 नॅनोमीटर ते 1000 नॅनोमीटरच्या दरम्यान असणार आहे. आणि मीटरमध्ये जर विचारलं तर काय लक्षात घ्यायचं, 10⁻⁹ मीटर ते 10⁻⁶ मीटर याच्या दरम्यान त्या कणांचा आकार असणार आहे, बरोबर. त्यानंतर ह्यातलं जे काही कण असतील ते प्रकाश किरणांचे अपस्करण करतात, म्हणजे काय करतात, स्कॅटरिंग करतात. आता जर समजा आपण इथं बघितलं, हे काय आहे, समांगी मिश्रण आहे, सोल्युशन आहे हे, आणि हे काय आहे, विषमांगी मिश्रणामधलं कलील आहे. तर त्या कलिलामध्ये जे काही प्रकाश किरण आहेत एकत्र आले, त्यातनं पास होणारे जे प्रकाश किरण आहेत, आता ह्या सोल्युशनमधनं जे काही प्रकाश किरण पास झालेले ते आपल्याला दिसत नाहीत. का, तर ह्यातले जे काही कण आहेत सोल्युशनमधले किंवा समांगी मिश्रणातले ते एकदम बारीक आहेत, 1 नॅनोमीटरपेक्षा पण लहान आहेत. त्यामुळे त्याच्यावरती प्रकाश आदळला तर तो स्कॅटर होत नाही लहान असल्यामुळं. आणि इथं 1 नॅनोमीटर ते 1000 नॅनोमीटरच्या दरम्यान त्या कणांचा आकार असल्यामुळं त्याच्यावरती प्रकाश किरण आदळला किंवा प्रकाश किरण त्याच्यावरती आला तर तो काय होतो, स्कॅटर होतो. त्यामुळं आपल्याला तिथं तो प्रकाशाचा मार्ग दिसतोय आपल्याला, लक्षात येतंय. मग एक लक्षात घ्यायचं की कलीलचं गुणधर्म पहिल्यात महत्त्वाचा माहीत पाहिजे, कुठला पाहिजे, तर त्याच्यातले असणारे कण जे आहेत त्यांचा आकार 1 नॅनोमीटर ते 1000 नॅनोमीटरच्या दरम्यान असेल. त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारे जे काही कण असतील ते प्रकाशाचं काय करणार आहेत, स्कॅटरिंग करणार आहेत. त्यानंतर उदाहरणं, दूध, रक्त, शाई, धूर आणि धुके, हे जे काही आपल्याला उदाहरणं दिसतात ती कशाची उदाहरणं आहेत, कलिलाचे. खालीलपैकी कोणते कलील द्रावण आहे किंवा कलील आहे किंवा कोलॉइडल सोल्युशन आहे किंवा कोलॉइड्स आहे, असा जर प्रश्न विचारला आणि त्याच्यामध्ये ही जर उदाहरणं असतील तर दूध, रक्त, शाई आपल्याला वाटणार नाही, बरोबर. तर ते काय असणार आहेत, ते कलील असणार आहेत. कलील द्रावणाचे गुणधर्म काय येणार आहे, पहिला टिंडाल इफेक्ट किंवा टिंडाल परिणाम. हा पहिला गुणधर्म तो काय आहे, कलील द्रावणातून ज्यावेळी प्रकाशाची किरणे जातात त्यावेळी कलील कण जे आहेत, बारीक जे काही कण असतील त्याच्यामध्ये असणारे, त्या कणांद्वारे प्रकाशाचं काय होतंय, स्कॅटरिंग होते, अपस्करण होते आणि प्रकाशाचा मार्ग जो आहे तो आपल्याला स्पष्ट दिसतोय. आता जर समजा आपण एखादा अंधाऱ्या खोलीमध्ये कौलातून किंवा खिडकीच्या फटीतून एखादा प्रकाशाचा झोत आलेला दिसतो आपल्याला, प्रकाश किरणं आलेले दिसतात, त्याच्यामध्ये आपण जे धुलीकण दिसतात आपल्याला असे फिरतेले, तर तो काय आहे, टिंडाल इफेक्ट आहे. काय होतंय, त्या फटीतनं किंवा त्या एखाद्या बारीक छिद्रातून ज्यावेळी प्रकाश किरणं आत येतात अंधाऱ्या खोलीमध्ये, तर त्या अंधाऱ्या खोलीमध्ये असणारे जे हवेमधले धुलीकण आहेत ते आपल्याला तिथं त्या हवेमध्ये तरंगताना किंवा ते त्या प्रकाश किरणाच्या मार्गामध्ये तरंगताना चमकताना दिसतात. तर तो काय आहे, टिंडाल इफेक्ट आहे. म्हणजेच काय होतंय, त्याच्यामध्ये असणारे जे काही हवेतील कण आहेत त्या मार्गामध्ये त्याच्यावरती प्रकाश पडतो आणि त्याचं काय होतंय, स्कॅटरिंग होतंय. आणि ते स्कॅटरिंग झाल्यामुळे आपल्याला ते कण दिसतात, त्यांचा त्या प्रकाश किरणांचा मार्ग दिसतोय आपल्याला. आणि हे जे आहे त्याला काय म्हणायचं, टिंडाल इफेक्ट, म्हणजेच काय, टिंडाल परिणाम. त्यानंतर ब्राउनियन गती म्हणजे ब्राउनियन मोशन. आता ब्राउनियन गती किंवा ब्राउनियन मोशन म्हणजे काय असणार आहे, त्याच्या अगोदर आपल्याला दोन गोष्टी माहिती पाहिजेत. एक परिक्षिप्त प्रावस्था आणि दुसरं परिक्षेपण माध्यम.
आपण सोल्युशनमध्ये काय बघितलं होतं, द्राव्य आणि द्रावक. द्राव्य म्हणजे काय, जो कमी प्रमाणात आहे आणि जो विरघळला आहे, आणि द्रावक म्हणजे काय, जास्त प्रमाणात आहे आणि सामावून घेतो, विरघळून घेतो. तसं इकडं काय असणार आहे कलिलामध्ये, परिक्षिप्त प्रावस्था आणि परिक्षेपण माध्यम. परिक्षिप्त प्रावस्था म्हणजे काय, जो कमी प्रमाणात आहे आणि त्याच्यामध्ये कण त्याचे विखुरलेले असणार आहेत, तो कोण असणार आहे, परिक्षिप्त प्रावस्था. आणि जे सामावून घेणार आहे, जास्त प्रमाणात आहे, ते परिक्षेपण माध्यम. आता हवेचं उदाहरण आपण घेतलं, हवेमध्ये जे काही गॅसेस आहेत, तर त्या गॅसेसमध्ये धूलिकण आहेत, तर त्या धूलिकणांना आपण काय म्हणू शकतो, परिक्षिप्त प्रावस्था. आणि जे काही हवेचे कण आहेत किंवा हवा जे आहे किंवा गॅसेस जे आहेत, वायू, तर त्यांना आपण परिक्षेपण माध्यम म्हणू शकतो, जे द्रावकासारखं काम करतं आहे. बरोबर, हे लक्षात आलं, दोन कन्सेप्ट. मग आता ब्राउनियन गती म्हणजे काय, ते जे काही कण आहेत परिक्षिप्त प्रावस्थेचे, जे विखुरलेले आहेत, त्या कणांवरती परिक्षेपण माध्यमाचे जे काही कण आहेत त्यांच्यामध्ये असणारी जी काही गती आहे, आपण बघितलं होतं, द्रव अवस्थेत आणि वायू अवस्थेत असणाऱ्या ज्या काही पदार्थ आहेत त्यांचे रेणू काय असतात, सतत गतीमध्ये असतात. मग वायूमध्ये असणारे जर समजा रेणू आहेत, त्यांची जर गती बघितली आपण, ती कंटिन्यू गतीमध्ये असतात. तर त्या गतीमुळं जे परिक्षिप्त प्रावस्थेमध्ये असणारे जे काही कण आहेत त्याच्यामध्ये मिक्स झालेले धूलिकण समजा, तर त्याच्यावरती सतत काय होणार आहे, त्या गतीमुळं वायूच्या रेणूंची आघात होणार आहे त्या कणांवरती, म्हणजे त्या धूलिकणांवरती. त्यामुळे ते कायम रँडमली अशी गतीमध्ये राहणार आहेत, कोण, धूलिकण. म्हणून आपल्याला हवेमध्ये कायम तरंगताना धूलिकण दिसतात. दुधाचं उदाहरण जर घेतलं आपण, दुधामध्ये प्रथिनांचे कण आणि फॅटचे ड्रॉपलेट्स हे काय असणार आहेत, परिक्षिप्त प्रावस्था. आणि परिक्षेपण माध्यम म्हणजे काय असणार आहे, पाणी. पाण्यामध्ये फॅट आणि प्रोटीन ज्यावेळी एकत्र येईल त्यावेळी ते दूध होणार आहे ना. मग परिक्षेपण माध्यम झालं पाणी, परिक्षिप्त प्रावस्था झालं ते फॅट आणि प्रथिनांचे कण. मग ते जे काही कण आहेत त्या कणांवरती ह्या पाण्याच्या रेणूंची कायम कंटिन्युअसली त्याच्यावरती काय होणार आहे, आघात होणार आहे. आणि त्याच्यामुळे त्या कणांना काय होणार आहे, ते नागमोडी अशी वळणं भेटून किंवा त्यांना गती भेटणार आहे त्या कणांना. कुणाच्या, परिक्षिप्त प्रावस्थेच्या, म्हणजेच कुणाच्या, फॅटच्या कणांना, ड्रॉपलेटना आणि प्रथिनांच्या कणांना. त्यामुळे ते कायम कसे असणार आहेत, गतीमध्ये असणार आहेत. मग ती परिक्षिप्त प्रावस्थेत असणारे जे काही कण आहेत किंवा परिक्षिप्त प्रावस्थेचे काही कण असतील त्यांना भेटलेली जी काही गती असणार आहे ती म्हणजे काय असणार आहे, ब्राउनियन गती. काय दिलंय, कलिल द्रावणातील परिक्षेपण माध्यमाच्या रेणूंनी, म्हणजे काय, तिकडं सॉल्व्हंट जसं आहे, द्रावक जसं आहे, तसं इकडं परिक्षेपण माध्यम म्हणजे जास्त प्रमाणामध्ये आहे, द्रव असेल किंवा वायू असेल, त्याच्या कणांनी किंवा रेणूंनी परिक्षिप्त प्रावस्थेच्या कणांवर, म्हणजे कोण असणार आहे, ते सॉल्यूटसारखं काम करणारा जो कोण असेल त्याच्यामध्ये विखुरलेला, त्याच्या कणांवरती परिक्षेपण माध्यमाच्या रेणूंनी काय केलेलं आहे, कंटिन्यू, सतत आणि अनियंत्रित आघात केलेला आहे. आणि त्यामुळे त्या कणांना, कुणाच्या, परिक्षिप्त प्रावस्थेच्या कणांना काय होते, अस्तव्यस्त किंवा नागमोडी गती प्राप्त होते. आणि ही गती म्हणजे काय असणार आहे, ब्राउनियन गती. आणि जर समजा परिक्षेपण माध्यमाचं टेम्परेचर वाढलं तर काय होणार आहे, त्या परिक्षेपण माध्यमाचे रेणूंची गती वाढणार आहे, कायनेटिक एनर्जी वाढणार आहे टेम्परेचर वाढल्यानंतर. बरोबर, आणि गती वाढल्यानंतर ती गती कंटिन्युअसली त्यावरती अधिक प्रमाणामध्ये आघात करणार आहे. कशावरती, त्या परिक्षिप्त प्रावस्थेच्या कणांवरती. म्हणजे काय झालं, ब्राउनियन गतीसुद्धा वाढणार आहे. लक्षात येते, समजा परिक्षिप्त प्रावस्था जर आपण हवा घेतली, परिक्षेपण माध्यम हवा घेतलं, तर त्या हवेचे जर समजा टेम्परेचर वाढवलं, हवेचं तापमान वाढवलं, तर हवेमध्ये असणारे जे गॅसेसचे रेणू आहेत त्यांना कायनेटिक एनर्जी जास्त भेटणार आहे. आणि जास्त एनर्जी भेटल्यामुळे ते कंटिन्युअसली जास्त प्रमाणात आघात करणार आहेत, फास्टमध्ये आघात करणार आहेत. कुणावरती, त्या धूलिकणांवरती. त्यामुळे त्या धूलिकणांना अधिक गती प्राप्त होणार आहे. म्हणजे आता लक्षात आलं, कलिलाचं जर समजा परिक्षेपण माध्यमाचं टेम्परेचर वाढलं तर त्याची ब्राउनियन गतीसुद्धा वाढणार आहे. आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे. ह्याच्यावरती प्रश्न विचारू शकतात की ब्राउनियन गती टेम्परेचरला समानुपाती आहे किंवा काय आहे, हे विचारलं जातं. इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे का डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, असं सुद्धा विचारू शकतात. किंवा तसा नाही प्रश्न आला तर तसा आपल्याला सेन्स वापरून उत्तर काढण्यासारखा एखादा प्रश्न असू शकतो. त्यामुळे हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर सततच्या गतीमुळे कलिल कण, म्हणजे ते विखुरलेले जे काही कण आहेत ते तळाशी बसत नाहीत. लक्षात येतंय. आता जर समजा आपण दुधाची जर समजा ब्राउनियन गतीच नाही असं समजलं, आपण टेम्परेचर पूर्ण 0 केलं त्याचं, कशाचं, दुधाचं, तर तिथं जी काही ब्राउनियन गती आहे ते आपल्याला भेटणारच नाही. त्यानंतर सततच्या गतीमुळे कलिल कण
कलिल कण म्हणजे काय? परिक्षिप्त प्रावस्थेचे कण. जर समजा आपण हवेचं उदाहरण घेतलं त्यातले धुलीकण तळाशी बसत नाहीत. मग उदाहरण कोण? दूध, रक्त यातील जे काही कलिल कण आहेत. आता रक्तामध्ये कोण असणार आहेत? त्या पेशी WBC, RBC, प्लेटलेट ही जी काय आहेत त्या अशा सेटल डाऊन होत नाहीत. का? तर ते द्रवामुळं, त्या परिक्षेपण माध्यमामुळं त्यांना काय होते? त्या कणांना काय होते? ब्राउनियन गती भेटते किंवा ब्राउनियन मोशन भेटते. त्यामुळे ते कायम गतीमध्ये असतात, ते तळाशी बसत नाहीत. दुधातील कण जे आहेत कुठले? प्रथिनांचे कण आणि फॅटचे ड्रॉपलेट ह्यांना काय होते? त्या पाण्यामुळे कायम कंटिन्युअसली गती भेटत असते. बरोबर. त्यामुळे त्या दुधाचे कण प्रथिनांचे कण किंवा फॅटचे ड्रॉपलेट असे वेगळे होत नाहीत. पूर्ण मिश्रणामध्ये त्या एकसारखे फिरत असतात. त्यामुळे आपल्याला ते एक जीव झालेलं दिसते. लक्षात येते? ब्राउनियन गती म्हणजे काय ते लक्षात आलं असेल आता. त्यानंतर पायस म्हणजे काय? इमल्शन. इमल्शन म्हणजे काय? समजा आपण दोन द्रव पदार्थ घेतले, द्रव पाहिजेत दोन्ही पण, आणि जर समजा त्यांना एकत्र आणायचा प्रयत्न केला आणि एकत्र एकमेकांमध्ये मिक्स करायचा प्रयत्न केला तर ते होत नाहीत. समजा आपण पाणी आणि तेल हे दोन्ही द्रव आहेत, त्यांना एकत्र आणायचा प्रयत्न केला तर त्यांचं मिश्रण होतंय का? एकत्र एकमेकांमध्ये मिसळतात का? ते नाहीत मिसळण. म्हणजेच काय झालं? ती कशाचं उदाहरण झालं? इमल्शनचं. म्हणजेच कशाचं? पायसचं. आणि इमल्शन किंवा पायस हा कशाचा प्रकार आहे? कलिलाचा किंवा कोलाइडचा. बरोबर. म्हणजे लक्षात आलं? इमल्शन म्हणजे काय? की द्रव पदार्थ, जर समजा दोन द्रव पदार्थ आहेत ते एकमेकांमध्ये मिक्स होत नसतील तर ते उदाहरण झालं इमल्शनचं. ह्याच्यावर प्रश्न आला होता. ह्याला काय म्हणायचं आपण? पायस म्हणायचं. इंग्लिशमधलंच नाव लक्षात ठेवा की इमल्शन म्हणजे काय? की दोन द्रव पदार्थ जर एकत्र यायचा प्रयत्न करायला गेलो, आपण आणायचा प्रयत्न करायला गेलो तर ते एकत्र येत नाहीत. आणि जर समजा एकत्र आणायचंच असेल त्यांना तर इमल्सिफायर म्हणून दुसरा कोणतरी वापरायला लागतो, तेव्हा ते एकत्र येतात. समजा आपण दुधाचं उदाहरण घेतलं. दूध काय आहे? कलिल आहे. बरोबर. कोलाइड आहे. परंतु ते इमल्शन का आहे? त्याच्यामध्ये असणारा द्रव पदार्थात दोन द्रव पदार्थ भेटतात आपल्याला. एक फॅट म्हणजे चरबी, त्याचे ड्रॉपलेट्स असतात, आणि पाणी. हे दोन्ही काय आहेत? द्रव अवस्थेत. म्हणजे दोन द्रव पदार्थ एकत्र येत नाहीत, तरी पण एकत्र आल्यात. कशामुळं? इमल्सिफायर म्हणून कोणतरी काम करतंय. तो कोण काम करतोय? केसिन प्रोटीन. लक्षात येतंय? तर केसिन प्रोटीन हा दुधामध्ये इमल्सिफायरचं काम करतो. त्यामुळं ते दूध हे जे काही कलिल आहे किंवा इमल्शन आहे ते एकत्र येऊन त्याचं पुन्हा नंतर आपल्याला एक जीव मिश्रण झालेलं दिसतंय आपल्याला. पण ते समांगी मिश्रण नाही, ते काय आहे? कोलायडल आहे. कारण त्याच्यात असणारे जे काही फॅटचे किंवा प्रोटीनचे कण आहेत त्यांचा आकार कसा असणार आहे? 1 नॅनोमीटर ते 1000 नॅनोमीटरच्या दरम्यान असणार आहे. लक्षात येतंय? आणि आता हितला डाटा इथं थोडासा खाली चुकून खाली आला आहे. तर इमल्शनमध्ये परिक्षेपण माध्यम आणि परिक्षिप्त प्रावस्था दोन्ही काय असणार आहेत? द्रव असणार आहे. आता उदाहरण जर समजा आपण दुधाचं घेतलं तर परिक्षेपण माध्यम कोण आहे? पाणी. परिक्षिप्त प्रावस्था त्याच्यात इमल्शनच्या बाबतीत कोण आहे? ड्रॉपलेट्स आहेत. कशाचे? फॅटचे. दोन्ही काय आहेत? द्रव. म्हणजे ते काय झालं? इमल्शन झालं. आणि त्या दोघांना, त्या दोन द्रवांना एकत्र आणायचं काम कोण करतंय? इमल्सिफायर म्हणून केसिन प्रोटीन काम करतंय. लक्षात आलं? दुधात असणारं केसिन प्रोटीन इमल्सिफायर म्हणून काम करतंय. त्यानंतर शेवटचा प्रकार राहिला त्यातला निलंबन. निलंबन म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये असणारे जे काही कण असतील, विखुरलेले काय कण असतील किंवा एकत्र आलेले जे काही कण असतील त्यांचा आकार 1000 नॅनोमीटरपेक्षा अधिक असणार आहे. त्यातले जे काही कण आहेत ते उघड्या डोळ्यांना आपल्याला दिसतात आणि ते गाळण कागदावरती घेऊन आपण काय करू शकतो? गाळू शकतो. कशाचं? ह्याचं सस्पेन्शन किंवा निलंबनाचे जे काही कण असतील तर ते आपण गाळण कागदावरती गाळू शकतो.